रत्नाकर मतकरी यांच्या मृत्युंजयी या कथासंग्रहातून प्रियकर नावाची कथा. शोभना केव्हापासून पहाटेची वाट पाहते. काल रात्री या ठिकाणी आल्यापासूनच, तशी तर घरून निघाल्यापासूनच तिच्या मनाची घालमेल चालली होती. सगळा प्रपंच संपला होता. ज्याची त्याची देणी देऊन टाकली होती आणि आता तिची तीच मागे राहिली होती, एकटी, स्वतंत्र. इतकी वर्ष तिला जखडून टाकणारे दोर तोडायला आता ती मोकळी होती. मनाची क्षणमात्र चलबिचल झाली. तेवढं अनघाचं लग्न पाहायचं हवं होतं. मनाची क्षणमात्र चलबिचल झाली. तेवढं अनघाचं लग्न पाहायला हवं होतं, पण त्यात काही अर्थ नव्हता. कुमारसारख्या उमद्या सज्जन मुलाशी अनघाचा साखरपुडा झालेला होता. मनानं आता ती त्याच घरची झाली होती. तिचं शिक्षण पुरं होत आलं आणि आईच्या पाठीमागे देखील तिला कसली ददात पडणार नव्हती. मग तिची काळजी राहिलीच कुठं? साखरपुडा पाहिला म्हणजे लग्न पाहिल्यासारखंच. आणखी लग्न सोहळा पाहिलाच पाहिजे असं कुठं होतं? उलट आपल्या या लंगड्या ध्यानाची अडचण व्हायची. त्याआधीच अनघापासून दूर झालं तर लग्नापर्यंत थांबण्यात आणखी एक धोका होता. अनघाच्या लग्नानंतर आपलं काय? आज अनघा आपल्या मागे मागे राहून सगळी काळजी वाहते. आईने आपल्यासाठी केलं त्याची दोन्ही हातांनी परतफेड करते. ती घरी गेल्यानंतर आपल्याला एक दिवस देखील जगणं त्रासाचं होईल. कुमार म्हणतो आहे, आई तुम्हीही चला आमच्याच घरी. मग अनघाचं घर, नवे संबंध, नातवंड, त्या सगळ्यांत गुरफटून जायचं. नको गो बाई. अशाने सगळं पुन्हा नव्यानेच सुरू व्हायचं आणि त्याचंच कधीतरी म्हातारपण येऊन झिजून मरायचं. त्यापेक्षा आत्ताच शोभनेला म्हातारपणाची भीती वाटत नसे. शोभनेला म्हातारपणाची भीती वाटत नसे, पण तिला ते जमेलाच धरायचं नव्हतं. मनानं ती अजूनही तरुणच होती आणि याच अवस्थेत तिचं आयुष्य कधीतरी संपायला हवं होतं. म्हातारपण येण्याआधीच कधीतरी संपून जाण्याची कल्पना तिनं जन्मभर मनात घोळवली होती, रुजवली होती, खतपाणी घालून वाढवली होती, अंजारली गोंजारली होती. त्या कल्पनेचं बी मनात कसं पडलं, कुठं पडलं हे तिला लख्ख आठवत होतं. त्याच्या पहिल्या भेटीतच तिला ही कल्पना सुचली होती आणि त्याची पहिली भेट इथंच झाली होती, याच परिसरात. कार वळणावर वळता क्षणीच शोभना 24 वर्ष मागे गेली. 24 वर्ष कुठली एका क्षणाचाही बदल झालेला नाहीये या जागेत. सूर्यास्ताच्या पिवळ्या प्रकाशात चमकणारी ती लाल लाल माती, एका बाजूला चढत गेलेले अस्मानी डोंगर आणि दुसऱ्या बाजूची उजळ पोपटी हिरव्या रंगातली दरी, हे चित्र अजून जसंच्या तसंच लखलखीत होतं. किंचितही पुसट नव्हता. आणि ते दुसरं चित्र, त्या बांबूच्या कमानी, त्यावर दोन्ही बाजूंनी बोगनवेली, हिरवी गर्द झाडी, त्यातून हळूच डोकावणारं लाल छपराचं चिमुकलं पांढरं हॉटेल, याही चित्रातले रंग अजूनही तितकेच ताजे आहेत. आणि या सगळ्यांशी अजूनही ओळख ठेवणारं आपलं मन, ते तर अजून इतकं ताजंतवानं आहे की कार थांबल्याबरोबर त्यानं दुडू धावायला सुरुवात केली आहे. फुलपाखराच्या मागे पळणाऱ्या छोटुल्यागत. बदललंय ते फक्त शरीर, ते मात्र पार
बदललं. कॅरियरवरून चाकांची खुर्ची उतरवून घेतली जात असताना शोभना सुस्कारते. तिच्या धावणाऱ्या मनाला ठेच लागते. ते क्षणार्ध कळवळतं. इथं अगदी बरं वाटेल बघ तुला आई. अनघा तिला खुर्चीत बसवताना म्हणते. वेडीपोर. शोभनेच्या मनात येतं, बरं वाटण्यासाठी तर मी इथे आले. बरं अगदी कायमचं बरं. पण तुला वेडीला ते कुठून कळणार आणि मी सांगणार तरी कसं? हळूहळू रात्र होते. दरीवरचं पिवळट ऊन सोनेरी होत होत काळवंडून जातं. डोंगरांची निळाई करडी होत होत ते नुसते काळेकुट्ट काळोखाचे तुकडे दिसू लागतात. सुरूच्या झाडांमधून थंडी भिरभिरू लागते. शाल पांघरून शोभना हॉटेलच्या दारात बसून राहते. चाकांच्या खुर्चीवर काळोखातच जुनी ओळख शोधत राहते. 24 वर्षापूर्वीची. एकदम तिच्या मनात येतं की या काळोखातून लांबवर भटकून यावं. मग तिला स्वतःचंच हसू येतं. हा विचार 24 वर्षापूर्वीचा झाला, आताचा नाही. 24 वर्षापूर्वीच्या शोभनेला खूप नाद होता हिंडायचा. पायांना जशी भिंगरी लागली होती. अवघं 19 वर्षाचं वय, शिडशिडीत शेंगेसारखी अंगकाठी. तिनं एका जागी उभं राहायचं म्हणजे खळाळत्या पाण्यानं निश्चल होण्यासारखं होतं. त्यातून अशा रानात आलं म्हणजे तर ती भुरळ पडल्यागत रानभर होई. रानातल्या वाटा विंचरत बसे. झाडावर चढे. पारंब्यांना झोके घेई. पाण्यात पावलं नाचवी. निसरल्या गवतावर घसरे. पण हे सगळं तेव्हाचं. आता एक पाऊलसुद्धा टाकणं कठीण होतं. अनघा नेहमी खुर्ची ढकलायला तयार असायची. त्यामुळे खुर्ची देखील स्वतःहून फार लांब न्यायची सवय नव्हती. त्यातनं ही खड्या मातीची जमीन. इथं एकटीनं खुर्ची कशी न्यायची? शोभनेच्या डोळ्यांत पाणी आलं. समोर पसरलेल्या रानाला तरी काय वाटेल? 24 वर्षापूर्वी इथं नाचून गेलेल्या बेभान मुलीच्या पाऊलखुणा त्यानं अजून जपल्या असतील. पण आज या चाकांच्या खुर्चीत जडशीड बसलेल्या मध्यमवयीन बाईला ते ओळखेल का? नाही रे, मी पूर्वीचीच आहे. पूर्वीचीच होण्यासाठी पुन्हा एकदा आले आहे तुला भेटायला. डोंगरामागे केवढा तरी जर्द नारंगी चंद्र उगवला आणि सगळं रान जादूचं होऊन गेलं. आणि आपल्या मनातल्या हेतूची कुणाला चाहूलही लागू न देता ज्या एका क्षणासाठी ती इथं आली होती, तो क्षण तिच्या मनात 24 वर्षापूर्वीच्या त्याच्या भेटीचा क्षण पुन्हा एकदा जागा झाला. रानात पहाट झाली होती. पक्षी कुलकुलत होते. पण अजून धुक्यातून उजाडल्यासारखं वाटत नव्हतं. कशी कोण जाणे शोभनाला जाग आली. क्षणभर डोळे उघडे ठेवून ती चाहूल घेत पडून राहिली. लांबवरचा पाखरांचा आवाज सोडला तर सारं अगदी स्तब्ध होतं. आणि तरी शोभनाला जाणवत होतं की रान हलकेच जागं होतंय. सगळी गाढ साखर झोपेत होती. एवढासा आवाज केला तर कुणी जागं झालं असतं असं नाही. पण अशा वेळी कपड्यांची सळसळ झाली तरी हात न गुन्हा झाल्यासारखा वाटतो. तेवढाही आवाज होऊ न देता शोभना उठली आणि बाहेर आली. तशीच हॉटेल बाहेर निघाली. वाट दवानं भिजली होती. गारव्यानं अंगावर शहारा येत होता. तरी शोभनेनं अंगावर शाल घेतली नव्हती. थंड थंड अगदी बर्फाचा खडा होऊन या थंडीशी एकजीव होऊन जावं असं तिला वाटत होतं. या भव्य निसर्गातलंच एक पान नाहीतर फूल झालो तरी आयुष्याचं सार्थक होईल असं वाटत होतं. पायांनी आपणहूनच दिशा शोधावी तसं झालं. ती
कठड्याशी येऊन पोहोचली. पलीकडे पलीकडे दरीमध्ये निसर्गाचं अफाट वैभव पसरलेलं आणि तरीही नजरेला काहीच दिसत नसलेलं एक दाट पडदा, पांढरा पांढरा पांढऱ्या अंधारात आंधळं करणारा. ती थांबली. त्या अथांग पांढुरकेपणाकडे पाहत. थक्कपणे तो पडदा विरळ होईल का, किंवा डोळ्यांना सरळ होऊन तरी त्या पलीकडचं दिसेल का? पडदा विरळ झाला नाही, पण डोळ्यांना काहीतरी दिसू लागलं. त्या पांढऱ्या समुद्रात लाटांवर फेस झुलावा तसं आणखी काहीतरी तरंगत होतं. डोळे विस्फारून ती पाहत राहिली. त्या मंतरलेल्या वेळेला काहीही पाहण्याची तिची तयारी होती, पण हा अद्भुत चमत्कार घडेल असं मात्र तिला वाटलं नव्हतं. धुक्यातून एका तरुणाची पांढरी शुभ्र आकृती पुढे येत होती. जणू धुक्यानंच मानवी आकार घेतला होता. क्षणाक्षणानं तो आकार तिच्याजवळ येत होता. तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला. देखणा चेहरा आणि त्यावर एक छद्मी हास्य. आपण जगाची पर्वाच करीत नाही असं दाखवणारं. तिला काय करावं तेच कळेना. तिनं नजर झुकवली. वाटलं भास झाला असेल तर तो जाईल. डोकं पुन्हा वेगळा आकार घेईल. पण क्षणार्धानं नजर वर उचलली तरी तो तिथंच होता, तेच छद्मी हास्य करीत. तिनं धीर करून हलकेच विचारलं, कोण आहेस तू? मी होतो, तो म्हणाला. कालपर्यंत होतो, आज नाही. म्हणजे? तिच्या मनात प्रश्न आला, पण तिनं तो उच्चारला नाही. मात्र तिच्या मनातला प्रश्न वाचल्यासारखं त्यानं उत्तर दिलं. काल याच वेळी मी धुक्यात चालत गेलो. त्याचा आवाज किती वेगळा होता. एरवी शब्दांना असतो तसला किंचितही कर्कशपणा त्याच्या आवाजात नव्हता. पण तो नुसताच मंजूळ नव्हता, जसा काही तो आवाज नव्हताच. त्याशिवायच ते शब्द आपल्यापर्यंत पोचवले जात होते. धुक्यात चालत गेलात? कसे? आता चालतो आहे तसाच. देह गळून पडला खाली कुठेतरी दरीत. मी मात्र तसाच चालत राहिलो. धुक्यात नाही तरी तो देह काही उपयोगाचा नव्हता. रक्ता माणसाचा होता. आज ना उद्या जीर्णशीर्ण होणार होता. तरुणपणी आपण सुंदर असतानाच धुक्यात चालत जायला हवं, खरं ना? खरंच असं करता येईल? येईल म्हणजे? पुन्हा तिच्या मनातला प्रश्न वाचून तो म्हणाला, मी नाही तसं केलं. मी कवी आहे. मला चिर तरुणच राहायचंय. म्हातारं होण्याची कल्पनासुद्धा मला सहन झाली नसती. तुला होते सहन? खरं तर म्हातारं होण्याची कल्पना या क्षणापर्यंत तिच्या मनाला शिवलीसुद्धा नव्हती. मग सहन होण्याचा प्रश्नच कुठे येतो? येतेस ना? येतेस माझ्याबरोबर? त्यानं विचारलं. जायलाच हवं. पुन्हा इतकी सुंदर संधी लाभणार नाही चिर तरुण होण्याची. पुन्हा अशी संगत मिळणार नाही अशा अपूर्व कवी मनाची. तिनं पाऊल उचललं. किती सोपं आहे या धुक्यातून चालतच राहायचं. दगडा मातीवर चालताना जिथं आपण कंटाळत नाही, थकत नाही, जिथं धुक्यापासून चालायचं म्हणजे केवढं सुख. तिथं धुक्यापासून चालायचं म्हणजे केवढं सुख. त्यातून याच्या सोबतीनं सारं तारुण्य, सारं सौंदर्य, सारं पौरुष, सारं काव्य ज्याच्यात एकवटलंय अशा पुरुषाच्या सोबतीनं कायम चालत राहायचं. तहानभूक विसरून नव्हे, जिथं तहानभूक जन्मालाच येत नाही अशा प्रदेशात जायचं. अफाट अवकाशात, जिथं दरी आणि आभाळ दोन्ही धुक्याच्या समुद्रानं जोडली जात आहेत, तिथं त्या सर्वव्यापी धुक्यातून चालत राहायचं. कायम तरुण राहायचं. ती दरीच्या दिशेनं पावलं उचलू लागली. तो धुक्यात तरंगत होता. एक हात पसरून बोलवीत होता, ये ये. आणि ती एकेका पावलानं
कड्याच्या टोकाजवळ जात होती. शोभना, शोभना हाक मारीत तिची आई धावत आली. तिनं तिला गच्च धरून ठेवलं. पुढं कुठं चाललीस? दरी आहे पुढं. शोभनेने एकवार तिच्याकडे पाहिलं, मग वर आकाशात पाहिलं. तो अजूनही बोलावत होता. तिनं त्याच्या दिशेनं एक पाऊल उचललं. आईनं तिला मागे खेचलं. त्याचा पसरलेला हात अजूनही दिसत होता. ये ये म्हणणारी बोटं अजूनही वातावरणात हलत होती, पण क्षणाक्षणाला पुसट होत जात होती. तिकडे काय बघतेस? आई म्हणाली. झोपेत चालत आलीस की काय इथं? येईन रे, मी नक्की येईन एक दिवस. पण ही माझी आई आहे ना? तिला खात्री होती हे विचार वाचल्याशिवाय तो नक्कीच राहायचा नाही. अंथरुणात पाहिलं तर तू नाहीस. काय घाबरून गेले होते मी. कशी कोण जाणे. पहिल्यांदा हीच जागा माझ्या मनात आली तशी धावत आले. बरं आई बोलत होती. नुसत्या आईसाठीच म्हणते असं नाही रे, पण अजून सगळंच राहिलंय. मी नंतर येईन. आल्याशिवाय नाही राहणार. वचन देते हवं तर. पण आत्ता नाही येत मी. रागावू नकोस हं. आता त्याची आकृती पुरती दिसेनाशी झाली, पण तिला खात्री होती त्याच्या मुद्रेवर ते छद्मी स्मित असणारच. त्याचा काही आपल्या सांगण्यावर विश्वास बसला नसणार. कसलं वचन नि कसलं काय? ही मुलगी परत येत नाही खास असंच वाटलं असणार त्याला. वाटू दे, एक ना एक दिवस मी वचन खरं करून दाखवीनच. मग झालं तर. त्यानंतर अनेकदा तिला आपल्या वचनाची आठवण झाली होती. तिचं शिक्षण पुरं झालं तेव्हा तो तिच्या डोळ्यांसमोर यायचा. पण तेवढ्यात घरच्यांनी तिच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली होती. माहितीतली पुष्कळ मुलं तिला लग्नाविषयी विचारून बंडावून सोडायची. कुणाचाही विचार करायला लागलं की तो डोळ्यांसमोर येई. धुक्यातून छद्मी हसणारा. त्या हसण्याचा अर्थ उघड असायचा. तो तिची खिल्ली उडवायचा. लग्नाचा विचार करतेस? बघ कसे एक जण आहेत ते. माझी सर येईल यातल्या कुणाला? आणि असं असताना माझी ओळख झाल्यानंतरही तू यांचा विचार करू शकतेस? त्यानं असं म्हणणं बरोबर होतं. त्यानं कितीही टिंगल केली असती तरी ती ऐकून घेणंच भाग होतं. पण नुसती टिंगल करायला त्याचं काय जात होतं? सगळ्यांनाच काही मनाला येईल तेव्हा धुक्यातून जाता येत नाही, आणि जोवर ते साधत नाही तोवर या जगाचे कायदेकानून पाळावेच लागतात. इथला व्यवहार सांभाळावाच लागतो. एक गोष्ट तिला पक्की ठाऊक होती. त्या पहाटे आपण त्या धुक्यातल्या तरुणाच्या प्रेमात पडलो हे निश्चितच. ते प्रेम फार फार सुंदर होतं. आयुष्यभर आठवत राहण्यासारखं होतं. पण ते प्रेम खास तिचं स्वतःचं होतं. एकटीचं होतं. ते कुणाला सांगण्यासारखं नव्हतं. सांगून कुणाला समजण्यासारखं नव्हतं. व्यवहाराशी त्याचा काही संबंधच नव्हता. पण म्हणूनच त्यावर भागण्यासारखं नव्हतं. त्याच्या छद्मी हास्याकडे लक्ष न देता तिनं आईवडिलांनी शोधलेल्या स्थळाला मान्यता दिली. राघवेंद्र चांगला होता, म्हणजे या व्यवहारी जगात जितका चांगला माणूस असू शकेल तितका चांगला होता. त्याला सौंदर्याची आवड होती, पण तो स्वतःच सौंदर्य नव्हता. त्याला काव्य समजत असे, पण तो स्वतः काव्य नव्हता. म्हणून तर त्याची त्या धुक्यातल्या तरुणाशी तुलना करण्याची चूक शोभना कधीच करणार नव्हती. तिनं लग्नाला हरकत घेतली नाही. वर्षभरातच अनघा झाली. तिच्या डोक्यात पुन्हा त्याचा विचार आला. वाटलं मुलगी झाल्याचं समजल्यावर तर तो नक्कीच खोको असेल. वचन म्हणे वचन. आता मुलगी झाली, तिच्यात जीव गुंतून पडणार.
मग कशाला आठवण राहणार आहे त्या पहाटेच्या धुक्याची. पण तिला चांगली आठवण होती. फरक इतकाच होता की शोभना त्या तरुणा इतकी अव्यवहारी नव्हती. त्याला सांगून समजलं नसतं, कारण त्यानं कुठलीच जबाबदारी मानली नव्हती. त्याच्या मनात आलं त्या क्षणी तो उठून धुक्यात चालता झाला होता. पण प्रत्येकालाच असं कसं वागता येईल? आपापल्या जिण्याचं देणं काही असतंच की नाही? आईबापांकडे, नवऱ्याकडे, मुलीकडे जमेल तेवढ्या लवकर ते देणं एकदाचं देऊन टाकते आणि येते बाबा तुझ्याकडे. पण खोटं वचन दिलं असं म्हणू नकोस. चंद्र आता लालसर नारंगी राहिला नव्हता, पिवळा झाला होता. अनघा कधी पाठीमागे येऊन उभी राहिली होती नकळे. कसला विचार करतेस आई? तिनं विचारलं. कसला नाही बेटा, शोभना हसून म्हणाली. अनघानं तिची खुर्ची फिरवली. दोघी आत आल्या. हॉटेलच्या डायनिंग रूममध्ये. आता आत वातावरण कसं उबदार होतं. बाहेरच्या काळोखात माणूस जसं हरवून जातं तसं इथं होण्याचा संभव नव्हता. डायनिंग रूममध्ये फारशी माणसं नव्हती. मध्येच मॅनेजर आत येऊन अदबीनं मायलेकींची विचारपूस करून गेला. जेवण अतिशय चवदार होतं की आज म्हणून या जेवणाला इतकी सुंदर चव आली? शोभनेनं स्वतःला विचारलं. दोघी खोलीत गेल्या. शोभनेची अवस्था लक्षात घेऊन तिला तळमजल्यावरची खोली दिलेली होती. उद्या दुपारी कुमार यायचा होता. आज रात्री तरी त्या दोघी एकट्याच होत्या. अर्थात काळजी करण्याचं काहीच कारण नव्हतं. हे हॉटेल तसं अगदी सुरक्षित होतं. स्टाफही चांगला होता. आपापल्या अंथरुणावर बसून दोघी कितीतरी वेळ गप्पा मारीत होत्या. खोली उबदार होती. बाहेर बर्फासारखं थंड झालंय आणि आपण या उभेत गरम रग पांघरून बिछानात बसलो आहोत या कल्पनेनं भलतंच आरामशीर वाटत होतं. अनघानं बोलता बोलताच कधी कूस वळली आणि ती कधी झोपी गेली. ते कळलं सुद्धा नाही. मग शोभना एकटीच जागत राहिली. खिडकीतून बाहेरचं काळं रान दिसत होतं. चंद्र सुरूंच्या माथ्यावर आला होता. आता तो स्वच्छ रुपेरी झाला होता. त्याच्या प्रकाशात सावल्यांचे निरनिराळे आकार तयार होत होते. पण आता या सावल्यांची भीती वाटायला शोभना लहान नव्हती. उलट बाहेर चांदण्यात जाऊन बसावं असं तिला मनापासून वाटू लागलं. पण कशी जाणार? तिनं एकवार असहायपणे खुर्चीकडे पाहिलं. खुर्ची मायेनं म्हणाली, चल ग. पण शोभनाच तिच्याशी हसली नि म्हणाली, नको ग. मात्र पुन्हा खिडकीकडे पाहताना तिला हुरहुर लागल्याखेरीज राहिली नाही. जावं का आत्ताच त्या कड्याच्या टोकाशी? तिथं आत्ताही धुकं असेल. आपण जायची खोटी. तो धुक्यातून चालत येईल. वाटच बघत असेल तो आपली. दोन्ही हात पसरून तो पुढं होईल. आपण त्याला म्हणू, बघ आले की नाही. पण कशी जाणार? पूर्वीसारखी एकटीच चालत ती आता थोडीच जाऊ शकत होती. आता ती अनघावर अवलंबून होती. पहाटे तिनं खुर्ची ढकलीत नेलं तरच जाता येणार होतं. पण नेईल ती? आपण तिला पहाट होण्याआधीच उठवू. एक रात्र काढणं काय कठीण आहे? जिथं संबंध जन्म काढला तिथं त्यातून अशा शुभ्र गोष्टीला पहाटेचाच मुहूर्त हवा. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. तोवर थांबायलाच हवं. अनघा झाली आणि 2 वर्षातच साधं तापाचं निमित्त होऊन पायांतून वारं गेलं. राघवेंद्रच्या मदतीने छोट्या अनघाचं निभावून नेण्याचा कसाबसा प्रयत्न केला. पण
खूप त्रास व्हायचा, वाटायचं यापेक्षा तो बोलावत होता तेव्हाच जायला हवं होतं. डोळ्यांसमोर परत परत येणारं त्याचं ते हास्य अधिकच छद्मी व्हायचं. त्याचे न उच्चारलेले शब्द कानात घुमायचे. आयुष्याचं देणं देऊन टाकायचं होतं ना तुला. आता अधिकाधिक कर्जबाजारी मात्र होत चालली आहेस. पण याहून अधिक मोठा आघात नंतर व्हायचा होता. शोभना अपंग झाल्यापासून राघवेंद्रचं तिच्याशी वागणं चमत्कारिक होत चाललं होतं. तिच्या आजाराविषयी तो सहानुभूती दाखवी नाही असं नाही, पण त्याचा तिरसटपणा वाढत होता. असली अपंग बायको सांभाळावी लागते म्हणून तो आपल्या दुर्दैवाला बोल लावित होता. त्याचं चुकलं नव्हतं. तिच्यासारखीच त्यालाही सुंदर गोष्टीची आवड होती. 4 लोकांत जाण्या येण्याची, हसण्या खेळण्याची हौस होती. तिच्या व्यंगाबरोबर आपला जन्म बांधून घ्यायला तो तयार नव्हता. मग दिवसेंदिवस त्यांच्यात दुरावा तयार होत गेला. त्यातून पुढे तो दुसऱ्या कोणा स्त्रीकडे ओढला गेला. शोभनेनं त्याला दोष दिला नाही, त्या स्त्रीलाही नाही. कुणालाही आवडावा असा राघवेंद्र होताच. तिनं त्याचं उभं तारुण्य आपल्या पायी वाया जाणार नाही याचा आनंद मानतच त्याला दूर होऊ दिलं. राघवेंद्र तिला आणि अनघाला सोडून गेला. त्यानं दुसरा संसार थाटला. त्या दोघींना त्यानं सोडलं खरं, पण त्यांना काही कमी पडणार नाही एवढं त्यानं पाहिलं. राहतं घर त्यांच्या नावावर ठेवलं. काही पैशांची गुंतवणूक केली होती, तीही शोभनेच्या नावावर करून दिली. पैशाचं सुख होतं, पण एकटेपणा जाळत होता. शोभनेचं मन व्याकुळ होई. सोबत आपण नाकारली त्याला आता उत्तर काय देणार? सुरक्षित म्हणून स्वीकारलेलं या जगातलं प्रेम ते तरी शेवटपर्यंत कुठं टिकलं होतं? जो व्यवहार पाहिला होता तो तरी अंगावरच उलटला होता ना. मग या जगाचे नियम पाळण्यात कुठला शहाणपणा होता? बेदरकारीनं न वागण्यानं, जागोजागी सावधगिरी घेण्यानं काय साधलं होतं? पण या प्रश्नालाही शोभनेनं परस्पर उत्तर देऊन टाकलं. शांतपणानं मनाचा तोल जाऊ न देता. तिची निवड चुकली होती, पण शेवटी हेच आयुष्य होतं. त्यातल्या सुखांसकट आपण जेव्हा या जगात राहायचं ठरवलं तेव्हा निव्वळ सुखाची थोडीच निवड केली होती. मग ज्या आपत्ती दुर्दैवानं कोसळल्या त्यांच्या सकटच जगलं पाहिजे, तक्रार न करता. कारण त्यात आपली चूक नाही. चूक असलीच तर ती नशिबाची, या जगण्याची नाही, या दगडमातीच्या जगाची नाही. आणि त्या चुकीची भरपाई तिच्या नशिबानं केलीच होती. अनघासारखा अमोल ठेवा बहाल करून इतकी गोड प्रेमळ मुलगी समजायला लागल्यापासून क्षणोक्षणी आईची काळजी घेणारी, तिला कणभर देखील दुःख होऊ नये म्हणून जपणारी, रूपानं सुंदर, जणू शोभनेनंच हरवलेलं तारुण्य घरभर वावरतंय. जिथवर अनघा शोभनेची होती तिथवर शोभनेला आयुष्याचं देणं होतं. पण आता तिला कुमारला देऊन शोभना मोकळी झाली होती. अगदी मोकळी. सुख नाही, दुःख नाही, पश्चाताप नाही, खंत नाही. मिळवल्या गमावल्याची बाकी शून्य राहिली होती. गणित सुटलं होतं. हीच वेळ होती परत त्याच्याकडे जाण्याची, वचन पुरं करण्याची. तो समजून घेईल इतक्या वेळा आपण त्याच्याशी वाद घातला, आपलं तेच खरं केलं. पण एकदा त्याच्याकडे गेल्यानंतर तो सारं माफ करील. त्याच्या माझ्यात मुळातच फरक आहे. मी या मातेची, तो धोक्यातला. मी सावध, तो बेफिकीर. पण आता
आपणहून जाते ना मी त्याच्याकडे, मग तो सारं विसरून जाईल, मला आपल्यात सामावून घेईल. शोभनेला झोप लागेच ना. सारी रात्र ती जागीच राहिली. खरं जीनं आठवत राहिली. माणसं आली, माणसं गेली, धुक्यामध्ये पुसली गेली. तो मात्र धुक्यातून चालत येतच राहिला. तो एकटाच कायम जाणीवेत राहिला. रात्रीचे प्रहरामागून प्रहर लोटले, पण शोभना क्षणभरही झोपली नाही. अजून पहाट झाली नव्हती. लांबवर एखादा पक्षी बोलू लागला होता. एवढंच शोभनेनं अनघाला उठवलं. अनघा लगेच उठली. जरा झोपू दे एवढं सुद्धा म्हणाली नाही. तिच्या मदतीनं शोभनेनं सारी तयारी केली. पांढरं झुळझुळीत वस्त्र तिने नेसलं, रेखून कुंकू काजळ केलं. आपली आई एवढ्या पहाटेसच अशी तयारी कसली करते आहे या विचारानं अनघा चकित झाली. बाहेर कमालीची थंडी पडलेली, पण शोभनेनं शाल घेतली नव्हती. अनघाच्या आग्रहाला न जुमानता हो, नाहीतर तो म्हणायचा की ही कोण म्हातारी शाल पांघरून आली. कड्याचा परिसर दिसायला लागला. शोभनेचं चित्त हरवल्यागत झालं. रक्ताला उकळ्या फुटायला लागल्या. सगळ्या शरीरालाच उत्सुकतेचा मोहोर आला. यापुढचा प्रत्येक क्षण सोन्याचा होता. कुठल्याही क्षणी चाकाची खुर्ची कड्याशी पोचली असती. दरीवर पसरलेला धुक्याचा पडदा बाजूला न सारताच ती धुक्याची आकृती पुढे आली असती. हात पसरून बोलावू लागली असती. खुर्ची पुढे गेली असती. टोकापर्यंत सारा जीव गोळा करून शोभनेनं नुसती झेप घेण्यापुरती शक्ती पायात आणली असती आणि त्यानं तिला आपल्या बाहूंत कवटाळून घेतलं असतं. जमिनीपासून वर उचलून तिथपासून पुढं पाय अधू नसल्याचा प्रश्नच उरला नसता. ती पाय न टेकताच धुक्यातून तरंगत जाणार होती, धुक्यात मिसळून जाणार होती. आता तिला हाका मारायला आई नव्हती. या जगात थांबवून घेणारं कुणीच नव्हतं. थांब, ती अनघाला म्हणाली. खुर्ची थांबली. समोर धुक्याचा जाड पडदा तरल पांढुरका. नजर लावून ती त्या धुक्यात पाहत राहिली, सारा जीव एकवटून. तो निराशा तर करणार नाही. तिचे पंचप्राण डोळ्यांत येऊन उभे राहिले. तो येत का नाही? कधी येईल तो? कधी येईल? त्याची वाट पाहत जन्म काढला. अजून का नाही येत तो? आणि पाहता पाहताच धुकं एका जागी गोळा होऊ लागलं. त्याचा एक आकार तयार झाला. तोच तिच्या हर्षाला पारावार राहिला नाही. तोच देखणा चेहरा, तोच मर्दानी रुबाब. चेहऱ्यावर तेच छद्मी हास्य. आता कशाला हसतोस? मी आले आहे ना, वचन पार पाडलंय ना. तुला खात्री नव्हती होय की नाही? पण मी आलेच. त्यानं एक हात पुढं केला. बोटं हलकेच हलू लागली. तो बोलावत होता. अनघा, खुर्ची ढकल. कड्याच्या टोकापर्यंत आनंदाच्या उर्मींना आवर घालण्याचा प्रयत्न करीत ती हलकीच म्हणाली. तो बोलावत होता. क्षण जवळ येत होता. शेवटचा सोनेरी क्षण. अनघा, खुर्ची ढकल, ती मोठ्यानं म्हणाली. पण खुर्ची जागची हललीच नाही. अनघा, ती न राहवून ओरडली. पण अनघा जागेवर नव्हती. टक लावून त्याच्याकडे पाहत होती. त्याच्या दिशेनं पुढं जात होती. म्हणजे तो अनघाला बोलावत होता. शोभना जशी त्याला दिसत नव्हती
ती मी नाही. शोभनेच्या मनानं आकंत केला. मी इथं आहे, ती तरुण आहे, तिला अजून जगायचंय. मीच आहे रे, तुझ्या इतकी तरुण राहिले नाही मी. तरी देखील मला म्हातारं व्हायचं नाहीये. मला येऊ दे तुझ्या जवळ. घे रे, मला जवळ घे. तुझी चूक होते. ती तरुण आहे, पण ती तरुणपणीची मी नाही. पण आता तो तिचं मन वाचवण्याची फिकीर करीत नव्हता. हसत हसत तो बोलावत होता ते अनघाला, आणि अनघाही तिला विसरून त्याच्याकडे चालली होती. अनघा, तिनं घाबरून हाका मारल्या, अनघा अनघा, पण अनघाला त्या ऐकू येत नव्हत्या. शोभनेला आठवलं, आईनं धावत येऊन आपल्याला थांबवलं होतं. तिनं जागच्या जागी उसळी मारली आणि ती खुर्चीतून खाली पडली. उठून खुर्चीत परत बसण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागली. तिचा हात लागून खुर्ची हलली आणि उताराच्या दिशेनं निघाली. एका दगडाला ठेचाळून आडवी पडली. ती गुडघ्यांवर रांगत खुरडत खुरडत खुर्चीकडे जाऊ लागली. विलक्षण भीतीनं तोंडाला फेस येईपर्यंत हाका फोडीत अनघा अनघा, पण अनघाला त्या ऐकूच येत नव्हत्या. तिनं केव्हाच धुक्यात पाऊल टाकलं होतं. कथा समाप्त.